नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्लास गुरु प्रवीण सर पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय। नक्कीच भाग 1 आपण व्यवस्थित बघितला असेल, त्याच्यामध्ये दिलेले बारकाईने प्रश्नांचा अभ्यास केला असेल, परंतु त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला नसेल तर मात्र भाग 2 मध्ये तुम्हाला क्वेश्चन समजायला थोड्याशा अडचणी येतील। यासाठी भाग 1 पाहणं फार गरजेचं आहे, कारण बेसिक कॉन्सेप्ट त्या ठिकाणी समजावून सांगितलेले आहेत आणि त्याच प्रश्नांचा भाग 2 मध्ये आपल्याला संख्या या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे। कारण संख्यांबद्दलची माहिती पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली असेल की नैसर्गिक संख्या असेल, पूर्ण संख्या असेल, पूर्णांक संख्या असतील, पण या सगळ्यांची प्रश्नांचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा, तर या संदर्भातले प्रश्न भाग 2 मध्ये बघूया। तर पुढचा आपला प्रश्न असेल, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 4 अंकी संख्या यातील फरक किती? बघा, प्रश्न विचारताना काय सांगितलंय? मोठ्यात मोठी संख्या किती अंकी आहे? 5 अंक, बरोबर। 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या काय असते विद्यार्थी मित्रांनो माहिती का? 9999 5 वेळेस लिहून टाकायचा। ओके, 5 वेळेस लिहायचा आहे। तर 5 वेळेस आपण बघितल्यानंतर काय करणार? 999999। ओके, जर तुम्ही पाहिलं असेल तर 99 किती अंकी? 5 अंकी संख्या झाली। याच्यानंतर लहानात लहान 4 अंकी संख्या, तर 4 अंकी संख्या जेव्हा असते तेव्हा ती संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो? 100, बरोबर। मोठ्यातली मोठ्या संख्या समजली, छोट्यातली छोट्या संख्या समजली, यातला फरक काय असेल? नक्कीच 98999, करेक्ट, लक्षात आलंय, बरोबर। म्हणजे 9899 पर्याय क्रमांक दुसरा। लक्षात आलंय? अंक किती सांगितले? 5 अंकी, 1 2 3 4 5 डिजिट नंबर। लक्षात आलं? छोटी संख्या, एकापासून सुरुवात करायची, सगळे शून्य। प्रश्न क्रमांक दुसरा, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 ते 40 पर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज। भाग 1 मध्ये जर पाहिलं असेल तर हा विषय आम्ही समजावून सांगितलाय की नैसर्गिक संख्या सांगितल्या, बरोबर, 3 पासून तर 40 पर्यंत। मग कोणत्या 2 संख्या सोडल्यात त्यांनी? बघा, कोणत्या संख्या सोडल्यात? 1 आणि 2, या दोघांची बेरीज होते 3। मग मी सांगितलं की 1 ते 10 या संख्यांची बेरीज किती येते? 55। 11 ते 20 या संख्यांची बेरीज किती येते? 100 प्लस 55, 40 पर्यंत जायचे विद्यार्थी मित्रांनो। 21 पासून ते 30 पर्यंत, बरोबर, किती असतात? 255, आणि 31 पासून ते 40 पर्यंत किती असेल? 300 प्लस 55। म्हणजे सरळ सरळ जर संख्यांचा अभ्यास केला, 1 2 3 यांची टोटल होते 600, बरोबर। 55 55 55 55 220, बरोबर, किती झाले? 220 म्हणजे 820, आणि किती संख्या कमी सांगितल्या होत्या? -3, म्हणजे उत्तर आलं 817। लक्षात आलं? हा प्रकार आपण व्यवस्थित समजून सांगितला आहे। कॅल्क्युलेशन करताना फार वेळ वाचतो आपला। जर एवढं आपल्याला माहिती असेल ना, 155 255 आणि 355, काय केलं? 3 पासून सांगितलंय, म्हणजे 1 आणि 2 ही 3 संख्या सोडून द्यायची सांगितलेली आहे। फसवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारतात, पण आपले कॉन्सेप्ट आता क्लिअर आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये अडकण्यासारखं काही राहिलेलं नाहीये। आता गोपाळ 100 पायऱ्या चढून एका मंदिरावरती जातो। विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितले? गोपाळ 100 पायऱ्या चढून एका मंदिरात जातो, शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे। असा प्रश्न आपला वेळ खातो, पण गोपाळ गेला, जाऊ द्या, काही अडचण नाही। जाताना त्याने प्रत्येक पायरीवरती तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवली, बरोबर आहे। म्हणजे पहिल्या पायरीवरती गेला असेल तर 1, दुसऱ्यावरती गेला असेल तर 2। ओके, चला ठीक आहे, त्याची आस्था आहे, त्याने ठेवलंय, बरोबर। एवढं आपल्याला काय दिलंय? ठेवल्यास त्यात किती फुले सोबत न्यावे लागतील? बघा, काय विचारलंय? फार सोपा प्रश्न विचारलाय। विचारण्याची पद्धत बघा, काय केलंय? मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की शाब्दिक उदाहरण देण्यापेक्षा त्याने किती फुलं सोबत न्यावी, तर तुम्हाला 1 ते 100 पर्यंत कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे होते। मग ते कसे जमणार? मला माहिती आहे 55, 155,
255, 355, 455, 555, 655, 755, 855, 955. बरोबर आहे. इथपर्यंत मी आलो. किती आलो? 955. म्हणजे सगळ्यांचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 5 5 0 हा एक नंबर मिळाला. इथून 100 आणि 200 किती झालेत? 300, 300, 300, 600. म्हणजे असं जर कॅल्क्युलेशन केलं 1000, 2000, 3000, 4500 किती झाले? 4500. आता यांची टोटल करूया. 0 5 5 आणि 5 0 1 50 50. काय केलं आपण? तेच कॅल्क्युलेशन करतोय जे मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये शिकवले की 1 ते 10 संख्यांची बेरीज असते 55, 11 ते 20 मध्ये येते 155. या सगळ्यांची समज तर करायची होती. प्रश्न त्याने पायऱ्यांवरती काय ठेवलं, काय केलं याच्यामध्ये अडकायचं नाही. हा प्रश्न आपल्याला वेळ खाऊ प्रश्न असतो. तो कमीत कमी वेळेत सोडवायचा. सहज सोडवता येणारा प्रश्न, गडबड करायची नाही याच्यामध्ये. पुढचा प्रश्न बघूया. क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? क्रमशः विचारलंय. 11 पासून 40 पर्यंत. 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40. क्रमशः. अरे येऊ द्या ना, काय पडते? बेरीज विचारली, बेरीज. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग मी काय सांगितलं? 155, 255 आणि 355. लक्षात आलं? बरोबर आहे. आता मला शतक स्थानी आपण पाहिलं किती? 600. 55, 55, 55 किती झाले? 165, 765. बरोबर आहे. आहे ना ऑप्शन मध्ये आपल्या? आहे. पर्याय क्रमांक 4. प्रॅक्टिस क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. पार्ट 1 मध्ये खूप डिटेल समजावून सांगितलंय आणि ते जर तुम्हाला छान समजलं असेल तर मी सोडवण्याच्या अगोदर तुमचं उत्तर तयार असेल. एवढं छान पद्धतीने आपण याच्यामध्ये काम केलंय. कारण संख्या आणि संख्याच्या प्रकारांमध्ये एक एक मार्काने आपलं मेरिट जातं आणि एक एक मार्काने जर आपलं मेरिट जात असेल तर मग असे प्रश्न आपले मेरिट खातात म्हटल्यावर तर आपण अभ्यास केलाच नाहीये. कुठेतरी आपण मागे येतो. म्हणून ह्या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करायचा. कारण सोपे सोपे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा फसवतात. याच्यानंतर पुढचा 5 ने निशेष भाग जाणाऱ्या 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा, आपला प्रयत्न असेल कोणतेही सूत्र वापरायचं नाही. आणि जर कोणतेही सूत्र वापरायचं नाहीये तर मी तुम्हाला फॉर्म्युला याच्यापासून खूप लांब नेण्याचा प्रयत्न करतोय. पण बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला जमायलाच पाहिजे. जर तुम्हाला बेसिक येत नसेल तर मग फॉर्म्युला किंवा बाकीच्या या भानगडीमध्ये आपण अडकतो आणि मग त्याच्यामध्ये आपण फसतो. काय केलंय? मला एवढं माहितीये 1 ते 10 मध्ये दोनच संख्या असतील. किती असतील? 5, 10. नंतरची संख्या असेल 15, 20. मी थोडंसं स्पष्टीकरण देतोय. मी डायरेक्टही उत्तर तुम्हाला सांगू शकलो असतो पण तुम्हाला कळणार नाहीये. नंतर किती असेल? 25, 30. बघा, या संख्या काय आहे? कारण 5ची कसोटी काय सांगते की 5ने अशा संख्यांना भाग जातो की ज्याच्या शेवटचा अंक 5 किंवा 0 असेल. आपण त्याच संख्या आपल्या क्रमांकामधून उचलल्या. याच्यानंतर याच्यामध्ये काय असेल? बघा, काय असेल? 25, 30. ओके. 35, 40, 45, 50. ओके. इथे आपण घेऊया 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95, 100 पर्यंत आहे ना. 100 घ्यावे लागते. लक्षात आहे? एवढ्या सगळ्या संख्यांचा आपल्याला काय करायचंय? ऍडिशन करायची आहे. काय करायचंय? ऍडिशन करायची आहे. बघा, 5 ने निशेष भाग या सगळ्या संख्यांना जातो. एवढ्याच त्या संख्या आहेत. बाकीच्या कुठल्याही संख्या नाहीत की ज्यांना भाग जातो. आणि ह्याच जर त्या संख्या असतील तर या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग याच्यामध्ये होतं काय की तुम्ही जर माझ्या हिशोबाने जर विचार केला, बरोबर आहे. बघा, 5 कट केले, 100 झाले. बरोबर. याच्यानंतर 15 कट केले, 100 झाले. 25 कट केले,
100 झाले. 35 कट केले 100 झाले. 45 कट केले 100 झाले. आता फार अवघड का वाटतंय का आपल्याला? बघा आता परत एक कर. कट केले 100 झाले. 20 100 झाले. 30 100 झाले. 40 100 झाले. उरले म्हटले इथे 50. ओके, 50 ही संख्या आपल्यासाठी उरलेली नाहीये. आता कॅल्क्युलेशन बघा किती सोपं होतं. 1 2 100 200 300 400 500 600 700 800 900 1000. 1000 आणि ही एक संख्या उरली होती ते 1050 आहे का? 1050 आलं का? बेरीज करायची. मी सगळ्यांची बेरीज करत बसलो नाही, मला माहिती होतं काय होणार आहे म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जर आपण लॉजिक लावलं ना तर मॅजिक होतंय. आणि मॅजिक काय होतंय? कॅल्क्युलेशन बघा, चार्ट बघा कसा बनवला गेला. अत्यंत सोप्या पद्धतीत 5ने भाग जाणाऱ्या संख्या 5नेच भाग जाणाऱ्या होत्या म्हणून कुठेतरी आपल्याला मिसमॅच करता आला आणि ते मॅच करून मग आपण मिस झालेले नंबर शोधलेत. बरोबर, पर्याय क्रमांक 1 1050. लक्षात आला? अत्यंत सोप्या पद्धतीने, सूत्र वापरायचं नाहीये. क्वेश्चन नंबर पुढचा असेल तो खालीलपैकी कोणती संख्या 36 पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढी 86 पेक्षा लहान आहे. प्रश्न वाचतानाच थोडंसं धडकी भरते. फार वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. एक संख्या कोणती माहिती नाही, कोणती संख्या आहे? ओके, जी एक अशी संख्या असेल की 36 पेक्षा मोठी आहे, 36 पेक्षा मोठी. बरोबर, म्हणजे 36 पेक्षा मोठी आहे आणि तेवढी 86 पेक्षा लहान आहे. तेवढी 86 पेक्षा लहान आहे. हा नंबर आपल्याला शोधायचा होता. ह्या कंडिशन मध्ये काय करायचं? असा प्रश्न आला, दोघांच्या सेंटर आपल्याला काढायचा आहे, मग दोघांची बेरीज करून टाका. 6 + 6 12 कारण 12. 1 आणि 1 दोन संख्या घेतल्या, सरासरीचा प्रश्न आहे सरळ. किती उत्तर आलं? 61. हीच ती संख्या आहे जी आपल्याला शोधायची होती. हीच संख्या आहे. या पद्धतीने असा प्रश्न सोडवता येतो. एक संख्या जेवढी मोठी तेवढी छोटी ना, मग यांचा सेंटर काढायचा. याच्या पलीकडे दुसरं उत्तर येणार नाही. डॅम शुअर की याच्यामध्ये कुठलाही प्रकार शोधायची गरज नाही, कारण सांगितलंय की 86 पेक्षा छोटी दिलेली आहे आणि याच्यापेक्षा ही संख्या छोटी आहे. तर एक साधा कॅल्क्युलेटिव्ह फॉर्म्युला आहे तो आपण सहज पद्धतीने, कारण 36 पेक्षा मोठी असेल आणि 86 पेक्षा छोटी असेल पण दोघांमधलं अंतर सारखं असेल, इज इक्वल टू असेल. करेक्ट, तेवढं सारखं असेल. आले लक्षात? पुढचा प्रश्न 2x + 3 काय दिलंय? 2x + 3 ही विषम संख्या आहे, तर त्या पुढे क्रमाने येणारी विषम संख्या सांगा. आता बघा आपल्याकडे ऑप्शन दिलेत, पर्याय आपल्याला बघायचे असतात. पर्यायामध्ये 2x + 3 बरोबर आहे, 2x + 3. आता 3 ही संख्या आपल्याला माहिती आहे की इथे जर ती समसंख्या जर कुठली घेतली म्हणजे 2 × 2 4, 4 + 3 = 7 येईल. बरोबर आहे. मग याच्या पुढची संख्या काय असेल? 9. बरोबर आहे. मग याची पुढची संख्या जर 9 घ्यायची असेल तर काय येईल बघा, ही विषम संख्या आहे, त्या पुढच्या क्रमाने येणारी विषम संख्या सांगा. बरोबर आहे, म्हणजे याच्यामध्ये एवढा फरक आलाच पाहिजे. मग 2x ओके + 3 म्हणजे पुढची संख्या काय येईल? मग 3 च्या पुढची संख्या असेल 5 म्हणून उत्तर येईल 2x + 5. लक्षात आलं? विषम संख्येसोबतच काम करायचंय तर शेवटची संख्या त्याच्या पुढे जायचं. 2x + 5. पुढचा आपला प्रश्न असेल, थोडंसं स्पीडली शिकवण्याचा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आपल्याला थोडं स्पीडली जमायला पाहिजे. नाही तर आम्ही बघतोय तेवढंच करतोय, वेळ वाया जातोय. वेळ वाया गेला नाही पाहिजे, कारण पार्ट 1 जर तुम्ही व्यवस्थित पाहिलाय तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ फार छान समजणार आहे. याच्यामध्ये त्याच्याशी रिलेटेड आपण भाग घेतलेले आहे म्हणून याला आपण पार्ट 2 नाव दिलेलं आहे. 34च्या पुढील 16वी विषम संख्या कोणती? बघा, कनेक्टिंग क्वेश्चन सेम. 34 संख्या शोधा, सम, याच्या मागची संख्या 33, याच्या पुढची संख्या 35 है ना, समसंख्या 16वी. मग काय करायचं? मल्टिप्लाइड बाय 2 किती आले? 32. बरोबर आहे. मग आता कोणती संख्या प्लस करणार तुम्ही सांगा?
33 की 35? बघा काय करायचं आपल्याला, विचार करायचा. मागचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल, मी समजावून सांगितलंय की विचारताना इथे दिली समसंख्या आणि 16वी संख्या, सम आणि समसंख्या, बरोबर आहे. 16च क्रमांक दिलाय पुढचाही, म्हणजे मागच्या संख्येचा विचार करावा लागेल. -1 होतो कारण पुढचा एक प्रश्न असेल, बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपण किती 33 घ्यायचं का? बघा 33, मग उत्तर काय येईल असं 60. करेक्ट आहे, करेक्ट आहे. अशा पद्धतीने एक जो -1 असतो ना, याच्यामध्ये डिफरन्स ऑलरेडी दिलेला होता, एक तो पुढे दिलेला होता. ओके, 65 करेक्ट उत्तर असेल. लक्षात आलं? क्लिअर समजतंय आपल्याला? नक्कीच व्हिडिओ आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि नक्कीच आपल्या मार्गदर्शनाची सुद्धा गरज असते बऱ्याच वेळा, कारण नवीन नवीन पद्धतीने जेव्हा मॅथ आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण मॅथ हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने शिकवला जाऊ शकतो, त्याच्यामध्ये दुमत नाही. आमचा प्रयत्न हा असेल की आपला वेळ वाचला पाहिजे. याच्याशी रिलेटेड बुक्समध्ये बरीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली, त्या फॉर्म्युल्याच्या आधारावरतीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पण एवढंच आहे की फॉर्म्युला इथे यूज करत नाहीये, कारण कॉन्सेप्ट क्लिअर असली पाहिजेच. आणि हा जर तुम्ही सराव वारंवार केला तर तुम्हाला बऱ्यापैकी असे प्रश्न सोडवता येतील. पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी, 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. 5 क्रमवार विषम संख्या असतील, बरोबर आहे, म्हणजे 1, 3, 5, 7, 9 अशा प्रकारच्या संख्येचे या सगळ्यांची बेरीज किती येते? 65. त्यातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती? 5 क्रमवार संख्या दिल्यात म्हणजे भागेला 5 करा. भाग 1 मध्ये याच्यातला पहिला प्रश्न मी सोडून दिला होता, बरोबर आहे. उत्तर काय असेल? 13. हा काय असेल? मध्य, बरोबर आहे. मग याच्यातला 5 क्रमवार, याच्यातली सर्वात मोठी संख्या कोणती असेल? मग 13 नंतर काय येणार? 15, 15 नंतर काय येणार? 17, 17 नंबर. एवढ्या सोप्या पद्धतीने आता हे गणित सोडवता येईल आणि ह्याच पद्धतीने आपल्याला शिकायचंय. म्हणजे सरासरी चॅप्टर मध्ये याच्याशी रिलेटेड पार्ट कुठे दिलाय? सरासरी, तो आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. पण याच्याशी रिलेटेड हे क्वेश्चन आहे की संख्या म्हणजे ऑपरेशन जे असतात, क्रिया कशा पद्धतीने करायचे, बेरजेचे गणित कसे सोडवायचे, वजाबाकीचे गणित कसे सोडवायचे, गुणाकाराचे आणि भागाकाराचे, हे सगळे प्रकार आम्हाला जमले पाहिजे. फार सोपे प्रश्न असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. बघा परत त्याच्याशी रिलेटेड प्रश्न, पण प्रॅक्टिस तर करावी लागेल, वारंवार सराव करावा लागेल आणि असे क्वेश्चन तुमच्यासाठी आणावे लागतील. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे. लवकरात लवकर तुम्ही सोडू शकता. जर नोटबुक तुमच्या समोर असेल, पेन असेल तर नक्की सोडून बघा आणि आम्ही समजावून देणार आहे, पण तुम्हालाही जमायला पाहिजे. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. अशा वेळेस मी काय करतो? नक्कीच मी काय केलं, डायरेक्ट नंबर घेतला. किती संख्या क्रमवार होत्या? क्रमवार म्हणजे मग मी काय करणार? 153 डिवायडेड बाय 3. 3 5 15, 3 1 3. उत्तर किती आलं? 51. आता मला काय विचारले, इन्फॉर्मेशन मी पहिले ओके, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? अरे मला मधली संख्या भेटली ना 51. डायरेक्ट ऑप्शन, कुठेही वेगळ्या पद्धतीचा विचार करायची गरज नाही. उत्तर आणि प्रश्न बघताच उत्तर सोडवता आलं पाहिजे. थोडेफार टेबल आपले लर्न असले पाहिजे, नसले तर आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतात. नेक्स्ट 79 नंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? 7वी क्रमाने येणारी संख्या कोणती? बघा काय दिलंय? 79. संख्या कोणती दिली आहे? विषम क्रमाने येणारी 7वी समसंख्या. आता काय करायचं? प्लस मायनस क्रमाने येणारी, नंतर विचारलंय ना, म्हणजे याच्या नंतर याच्या अगोदर पण एक संख्या असेल, ती कोणती असेल? 78. त्याच्यापासून 7वी कोणता संख्या असेल? 14. ओके, मग 78 आणि 14 जर आपण प्लस केला, ओके, 14 कसा आला असेल तुम्हाला माहिती आहे, 7 मल्टिप्लाइड बाय 2, 14. डायरेक्ट आता उत्तर काढता येईल आपल्याला, 2192. ऑप्शन नंबर 4. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? नंतर येणारी संख्या म्हणजे आपल्याला काही विषम संख्येच्या पुढच्या संख्या काउंट करायच्या होत्या, पण त्याच्या अगोदरची संख्या सम होती, त्याच्या पुढे आपल्याला काउंट करणं फार गरजेचं होतं. लक्षात आलं? थोडासा हा कॉन्सेप्ट मी अजून डिटेल एखाद्या वेळेस एखाद्या पार्टमध्ये समजावून सांगेल, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी सराव त्याच्यामध्ये करता येईल.
पण प्रॅक्टिससाठी हे क्वेश्चन आपल्याला पार्ट 2 मध्ये दिलेले होते. नक्कीच पहिल्या 25 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती? शाबास. पहिल्या क्रमवार समसंख्यांची सरासरी किती? सगळ्यात पहिले 25 म्हणजे जेवढी बेरीज करणार अपॉन 25 आला पाहिजे, तेवढ्या 25 समसंख्या आपल्याला घ्याव्या लागतील. 25 समसंख्या कुठे येतील? 1 पासून तर 50 पर्यंत. बरोबर आहे की नाही? समसंख्यांची बेरीज तुम्हाला मी करणं कशा पद्धतीने करता शिकवलं होतं. कशा पद्धतीने? पहिल्या समसंख्यांची बेरीज किती येते? 30. त्याच्यानंतर किती होते? 100चे आपण अर्धे घेतले म्हणजे 50 + 30 80. ओके. नंतर 100 + 30 130. त्याच्यानंतर पुढे लक्षात आलं ना काय केलं होतं? बघा हे नंबर कसे येतात. एवढ्या मोठ्या संख्या शोधणार आहे का आपण? मला फॉर्म्युला सांगायचा आहे का? पण काही कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागतील. डायरेक्ट जर उत्तर काढायचं असेल तर फॉर्म्युल्यामध्ये उत्तर दिलेले आहेत. मग याच्यामध्ये हे नंबर किती इझिली आले आपले? बरोबर. याच्याच पटी दिली ना पुढे 180 येऊ शकतात. येतात का? 180 येतील अर्धे प्लस 1 2. आता या संख्या कुठे झाल्या? 1 to 1 ते 10, 11 ते 20, 31 ते 30, 40 ते 50. बरोबर. आता इथे काय आले? 100. ओके. याच्यामध्ये किती होत्या? 30 संख्या होत्या म्हणजे 100 50 घेतले. याच्यामध्ये किती होत्या? 21 ते 30. 200 मध्ये 100 घेतले. याच्यामध्ये किती होते? 31 ते 40. 300 मध्ये किती? 150 घेतले. आणि 40 ते 50. ओके. किती होते? 400 चे आपण किती घेतले? 230. आता बेरीज करणं सोपी झाली. म्हणजे बघा वेळ वाचवायचा आहे, फॉर्म्युल्यातही कॅल्क्युलेशन करायचे, पण याच्यामध्ये सगळ्या संख्या सिमिलर दिल्या ना. बरोबर आहे. इथून आपल्याला कॅल्क्युलेशन करणं फार सोपं होईल. सोपं होईल का? बघा होतं काय तेवढं समजून घ्यायचं आहे. मी कॅल्क्युलेशन याच्यासाठी करून दाखवतोय की ते तुम्हाला 1 2 3 4 0 11 11 दुने 22 22 आणि 3 25. ओके. 2 आणि 1 3 4. ओके. 4 आणि 2 6. बरोबर. संपलं. सोपी पद्धत झाली. 25 1 25 25 दुने. बरोबर आहे. 25 दुने 50. बरोबर आहे. उरले किती? 150. मग किती होतील याचे? 6. 26 द आन्सर. सोप्या पद्धतीने जाईल. कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे. सरासरीमध्ये पण सोप्या पद्धतीने. पण तुम्हाला जर हे नंबर माहिती असतील तर वेळ वाचतोय. वेळ वाचतोय म्हणजे आपण कॅल्क्युलेशन काय करतोय? ह्या कॅल्क्युलेशनचं पण एक लॉजिक आहे सिंपल. ह्याच्यामध्ये काही वेगळं आहे का? आता याच्यामध्ये केले सोपं आहे. याला तिकडे टाका 260 मध्ये. तुम्हाला हे उत्तर काढता येईल. म्हणजे सोपे नंबर करायचे आणि सोप्या नंबरचं कॅल्क्युलेशन करायचं. कारण काही प्रश्न व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय सोडवायचे नाहीत. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो, x ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती असेल? बरोबर आहे. x कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. मग विषम संख्या कोणती असेल? 1 असेल 3 असेल. बरोबर आहे. मग आता 2x + 5 ही जर विषम संख्या 3 असेल, 2 3 जा 6 + 5 उत्तर किती येणार? 11. मला कोणती संख्या शोधायची आहे? समसंख्या. म्हणजे मी 2 1 जा 2 घेतला काय? 5 घेतला काय? 7. बरोबर आहे. म्हणजे मग आता इथे माझा नंबर काय आला? 5 5 7. ओके. आणि -5 असा कुठलाही नंबर घेतला तरी माझं उत्तर समसंख्या येणार नाही. म्हणजे मग डायरेक्ट मला ऑप्शन मिळतो 2x + 6. बरोबर आहे. एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला मुद्दाम इथे करून दाखवलं की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. म्हणजे +5 आहे ना, विषम संख्या दिलेली आहे आणि इथे विषम संख्या सांगितलेली आहे. विषम संख्या म्हणजे काय असेल की 2 विषम संख्या असल्या आणि जर एक पॉझिटिव्ह नंबर आपला 2 दिलेला असेल, मग याचं उत्तर काय येणार? एक नंबर येईल आपला सम, दुसरा येईल विषम. त्याच्यामुळे असं कॅल्क्युलेशन होणार नाही. म्हणून 2x + 6 असेल. लक्षात आलं? ओके. तर हे सगळे क्वेश्चन्स
एक वेळेस तुम्ही सगळ्यांनी घरी व्यवस्थित रिवाईज करायचे आहे. पार्ट 1 जर समजला असेल तर त्याच्याशी रिलेटेड सगळे क्वेश्चन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि या क्वेश्चनचा व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला हमखास यश मिळेल. धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.